यावेळेला पहिल्यांदाच जिजाऊ आईसाहेब आणि महाराज यांचं भांडण दिसणार आहे. शिवराज अष्टकाचं यश त्याच्या मागे आहे की इथली जी टीम आहे ती अशी एकजूट आहे. टचवूड आपला इतिहास हा ऑलरेडी खूप रंजक आहे, खूप त्यात थरार आहे. अजून एक्स्ट्रा बाहेरचा कशाला घालायचा? किसना गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक त्यांचा हा साथीदार आहे किसना, जो पर्जनपासून हे पात्र मीच साकारतोय. माझं अत्यंत आवडतं पात्र आहे. का गेले ते आग्र्याला असं मला कायम वाटायचं की गेले तर गेले आणि छोट्या शंभूराजेंना घेऊन गेले. एवढी काय मजबुरी होती? आग्र्याहून सुटका नाहीये, तर ही आग्र्यावर स्वारी होती. होशियार रहो, शिवा आ रहा है. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, सिनेमासारख्या आपल्या लाडक्या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा, सहजरित्या सोप्यारित्या तो सगळ्यांना समजावा, यासाठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खरं तर शिवराज अष्टकची निर्मिती केली. आणि या शिवराज अष्टकच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपल्यासमोर 5 सिनेमे आले. ते म्हणजे फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार. आणि आता 6वं पुष्प लवकरच आपल्या समोर येतोय, ते म्हणजे रणपती शिवराय. आणि या सिनेमाची संपूर्ण टीम आता माझ्यासोबत आहे. स्वागत आहे सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. सुरुवात मी अभिजित तुझ्यापासून करेन, कारण सध्या एकीकडे खूपच चर्चा आहे की म्हणजे अभिजित श्वेतचंद्र साकारतोय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय तुला, आणि तुझ्याकडे ते असं दडपण आहे का, आलंय का? आधीचं एकंदरीत सगळा इतिहास बघता थोडंसं दडपण आलंय अभिजित? हो, जबाबदारी वाढली असं वाटतं मला आणि लोकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, त्यामुळे आनंद पण आहे. पण एक जबाबदारीची जाणीव पहिल्यापासूनच होती आणि आता ती अजून वाढलेली आहे. पण ते म्हणतात ना की आधी अर्थात चिन्मयदादाने ही भूमिका साकारली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला थोडंसं कंपॅरिझनची भीती असते किंवा एक लोक जज करतात. तर असं काही आत्तापर्यंत तुझ्या समोर आलंय त्याने थोडंसं दडपण आलंय असं झालं जेव्हा तुला ऑफर झाली असेल अर्थात ही भूमिका तेव्हा? मला असं वाटतं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे त्यांनी उत्तमरित्या साकारली, कारण शेवटी ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि मी त्या सगळ्यांना वंदन करून मी चंद्रकांत मांढरेंना फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचे बारकावे टिपून ते अभिनयामध्ये आणि बाकीच्या माझ्या बोलीभाषेमध्ये, बॉडी लँग्वेजमध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. मृणालताई तुमच्याकडे येईन, कारण प्रत्येक वेळेला राजमाता जिजाऊ यांची भूमिका आहे, पण प्रत्येक वेळेला नाविन्य काही ना काही असतंच. आपण दर सिनेमाला भेटतो तेव्हा तुम्ही नवीन काहीतरी सांगता. सो काय या वेळेला आम्हाला पाहायला मिळणार आहे स्वारी आग्रा अर्थात या सिनेमातनं? यावेळेला पहिल्यांदाच जिजाऊ आईसाहेब आणि महाराज यांचं भांडण दिसणार आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाता ते जाता, 15व्या वर्षी तुम्ही स्वराज्याची शपथ घेतलीत, त्यानंतर शास्ता खान झाला, अफजल खान झाला, त्यानंतर सिद्दी जौहर झाला. तुम्ही सतत संकटाच्या आसपास वावरत असता आणि सतत नवीन गोष्टींशी सामना करायला तिथं तुमचं आता काय म्हणूया आपण जीवितकार्यच आहे. आणि आम्ही तुम्हाला तर नाही म्हणूच शकत नाही, म्हणणार नाही, कारण हे शेवटी स्वराज्यासाठी चाललेलं आहे. पण शंभूराजांना तुम्ही घेऊन जाता हे आम्हाला पसंत नाही. इतकं छोटं बाळ आहे ते, अजून त्याला काहीच कळत नाही आहे, आणि असं असताना त्याला घेऊन जायचा निर्णय हा योग्य नाही. आणि मग शिवाजी महाराज शेवटी त्यांना पटवतात आणि म्हणतात की काय म्हणून मी तुमच्याशी बोलू, एक राजा म्हणून, मुलगा म्हणून, का बाप म्हणून? आणि मग त्या म्हणतात की राजा म्हणून. पण हा एक काय म्हणूया एक खूप छान दोघांमधलं वैचारिक युद्ध दाखवलं आहे. आणि त्यानंतर मात्र एका आईची प्लाईट आहे, कारण ही केवळ महाराजांची किंवा शंभू महाराजांची आई नाही आहे, तर ती त्यांच्याबरोबर गेलेल्या प्रत्येकाची आई आहे. 300 माणसं गेली होती त्यांच्याबरोबर, त्या सगळ्यांची काळजी जिजाऊ आईसाहेबांना आहे. आणि ही सगळी त्या औरंग्याच्या छावणीत गेलेली आहेत आणि त्या सिंहाच्या गुहेत गेलेली आहेत, जिथून पावलं परत येण्याची शक्यता फार कमी आहे. आणि इतके लांब महाराष्ट्रातनं गेलेली ही माणसं, त्यांचा काही ठावठिकाणा नाही, तिथे काय झालं काय नाही याची खबर यायला 8-8 दिवस लागतात. अशा वेळेला किती प्रेशर असू शकेल त्या आईला, एका वेळेला राज्यकारभार सांभाळायचा आणि दुसऱ्या वेळेला टू डील विथ दिस प्रेशर. तर अशी टेन्शनमधल्या जिजाऊ आईसाहेब यावेळेला. आणि जेव्हा राजे आणि शंभूराजे परत येतात तेव्हाचा फार सुंदर अत्युच्च लेवलला गेलेला एक इमोशनल सीन, असं एक वेगळं रूप
त्याच्यामध्ये आहे. मी नेहमी गमतीने म्हणते की आपली मुलं घराबाहेर गेली की आपल्याला सतत काळजी असते की कुठे पोचला, काय झालं, जेवला का, खाल्ला का, काय होत असेल त्यावेळी ना. या 300 लोकांच्या घरातल्या संपूर्ण स्त्रिया, आया त्यांच्या, बहिणी त्यांच्या, बायका, मुलं, यांना काय वाटत असेल की हे कुठे गेलेत आणि काय होणार आहे त्यांचं. एक पिढीच वेगळी होती, ते स्वराज्यासाठी लढलेली माणसंच वेगळी होती आणि हे सगळं अनुभवायची एक सुंदर संधी या चित्रपटाने पुन्हा दिली. खूप छान वाटलं ऐकून आणि यावेळेला काहीतरी आम्हाला मस्त इमोशनल सीनही आणि भांडण असं दोन्ही कॉम्बिनेशन आम्हाला पाहायला मिळणार असं खूप बरं वाटलं. अजय सर, नेहमीच आता जेव्हा मोठा लॉन्च झालं तेव्हा आम्ही खूप एक तुमचा स्पष्ट वक्तेपणा बघितला या सिनेमाच्या निमित्ताने. एकंदरीत आत्ता भूमिकेविषयी मला ऐकायला आवडेल आणि या सिनेमाची एकंदरीत प्रोसेस, कारण दिग्पाल दादांसोबत तुम्ही खूप जवळून हे काम पाहता, सो तुमच्याकडून ऐकायला आवडेल मला. ह्या चित्रपटात जसं फ्रँचाईजमध्ये मी दुसऱ्या चित्रपटात सुरू केलं तसं यावेळेस सुद्धा सुभेदार तानाजीराव मालुसरेंचीच भूमिका करतो आहे. फक्त यावेळी जरा एक वेगळा अँगल प्रत्येक वेळीस माझं म्हणणं असं आहे की दिग्पाल हा स्वतः इतका रिसर्च करणारा माणूस आहे की तो स्वतःच्याच क्रिएटिव्हिटीमध्ये बोर्डम येऊ देत नाही, कारण की तो बोर्डम त्याला स्वतःलाच लवकर येतो की हे केलं आता हेच काय परत करायचं. वास्तविक त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर मी काय म्हणतो की हा खूप फ्लॅम्बॉयंट होऊ शकला असता फिल्म मेकर, म्हणजे खूप काहीतरी ओव्हर द टॉप दाखवणे वगैरे. इथं त्यांनी ते कधी केलं नाही, जे अजूनही तो पुढे दोन्ही सिनेमांना तो करणार नाही. स्टिक टू द फॅक्ट्स, कारण की तो काय म्हणतो त्यामुळेच कदाचित तो म्हणत असेल की आपला इतिहास हा ऑलरेडी खूप रंजक आहे, खूप त्यात थरार आहे, अजून एक्स्ट्रा बाहेरचा कशाला घालायचा. तर तसा मला असं वाटतं की थरारपटांच्या याच्यात नंबर 1ला जर कुठलं असेल तर ते स्वारी आग्रा आहे. आणि मुद्दामून नावही असंच दिलेलं आहे. मी आधी प्रोसेसबद्दल सांगतो की काय हे आहे ते. कारण नाव जर बघितलं तर रणपती शिवराय स्वारी आग्रा, कारण की सकाळी पण आमची एक चर्चा चालली होती तेव्हा मृणालताई पण म्हणाले की काय अशी कुठली गरज होती की महाराज का गेले असतील एवढ्या लांब. 2 वेळा महाराज बाहेर गेले महाराष्ट्राच्या, एक दक्षिण दिग्विजय आणि हे. कारण अजूनही बघ ना 2000 किलोमीटर लांब आहे का दिल्ली आपल्यापासून. तर ते 2000 किलोमीटरचा एवढा प्रवास त्या काळातला तो का केला असेल, काहीतरी कारण. तर मुद्दामून त्यातलं एक आहे जो कदाचित स्पॉइलर असेल की ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा काय म्हणजे यू हॅव टू कन्व्हर्ट द कलॅमिटी इन टू ऑपॉर्च्युनिटी. हा जो अप्रोच होता ना महाराजांचा, बंदीची संधी कशी करता येईल त्याचा विचार कायम. आणि हे दिस इज बॅक्ड अप विथ अत्यंत पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक माइंडसेट की हे मी करू शकतो आणि हे मी करणार आहे. ते डिटर्मिनेशन होतं. आणि ऑब्व्हियसली त्या काळात जी 300 लोक होती ती अत्यंत विश्वासू जवळची लोक नेलेली होती. त्यामुळे गोष्ट बांधताना त्यांनी असा विचार केलाय की महाराजांची एकूण पर्सनॅलिटीचा अभ्यास जर केलास ना तर ते कुठेतरी, आता प्लीज मला त्या झोनला ते कधी गेलेच नाहीत आयुष्यात. हे असं आहे का, ओके, ह्याच्यातनं मी मार्ग काढतो, ह्याच्यातनं मी माझं ॲग्रेशन काय ते दाखवतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या, आणि दुर्दैवाने काय आहे ना, खूप छोट्या 4-5 ओळींमध्ये हा इतका महत्वाचा स्वराज्याचा चॅप्टर आहे तो उरकला जातो. म्हणजे गोष्ट सांग आग्र्याची, तर मी काय तुला सांगेन की काय नाही ते झालं, तो पुरंदरचा तह केला आणि म्हणून महाराजांना जावं लागलं आग्र्याला. ती औरंगजेबाचा सालगिरा होती आणि तिथे नजर कैदेत पडले आणि नंतर मिठाईच्या पेटाऱ्यातनं झालं, संपलं. एवढं छोटं असतं तर मग ते एवढं मोठं राजकारण त्याच्या आजूबाजूला जे काय घडलं हे दाखवण्याचा एक अत्यंत मोठा प्रयत्न आहे चित्रपटात. कारण की काय या विषयावरती ऑलरेडी एक चित्रपट झालाय. पण मला अभिमान वाटतो ह्या टीमचा, जो शिवराज अष्टकात जे लोक कामं करतात त्यांचा, की लोकांनी आग्रह करून सांगितलं की आम्हाला दिग्पाल लांजेकरांकडनं ऐकायची आहे स्टोरी आग्र्याची. म्हणजे प्रत्येक वेळी, आता ह्याच्या आधीचे आमचे 2 चित्रपट जे होते, अभंग तुकाराम, त्याच्या आधी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, ह्या दोन्हीच्या म्हणजे मी तुला प्रत्येकाला हा अनुभव आहे की कॉमेंट्स वाचायला गेलं की आग्रा कधी करणार आहात का, पुढचं पुष्प काय अष्टकातलं, तुमच्याकडनं आग्राचं हे बघायला खूप आवडेल. हेच सगळं आम्ही वाचत होतो. त्याच्यावरनं एक असं झालं की यार बघायचं तर आहे लोकांना. मग त्याच्यात 2 वर्षाचा अवधीमध्ये त्यांनी मुद्दामून घेतला टू रिसर्च.
एक गोष्ट ऑलरेडी सांगून झाल्यानंतर गोष्ट जरी तीच असली तरी त्याला काही एक वेगळे पैलू आहेत का नाही, वेगळे अँगल्स आहेत का नाही, ते आपण एक्सप्लोर करून पाहिलेत का. आणि त्या रिसर्चच्या दरम्यान त्याला जे डॉक्युमेंटेशन सापडलं त्याच्यात त्याला खूपच गोष्टी वेगवेगळ्या सापडल्या आणि त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे जे काही दाखवलं गेलेलं आहे दॅट इज बेस्ड ऑन दोज डॉक्युमेंट्स. म्हणजे पत्र असतील, अखबार असतील औरंगजेबाच्या दरबारातले किंवा परकलदास कल्याणदासातल्या जो पत्रव्यवहार आहे तो 350 पत्र तो म्हणला मला सापडली याच्यात. राजस्थान, कारण की काय आहे ह्याच्यात राजपूत वगैरे हे जे मध्ये असल्यामुळे ना ह्यांचे जे ज्याला आपण म्हणूयात की लेखाजोखा जो आज दरबारात हे हे घडलं हे हे एक तारीख नवीस कोणीतरी लिहून ठेवत असेल ना, तर ते जर तुला सापडलं तर त्याचा फायदा नक्कीच होणार ना. आणि ह्या दृष्टीने त्यांनी ते 2 वर्ष आणि घेतली. अजय एक गोष्ट कविभूषण आणि कविराज भूषण. त्यामुळे या सगळ्याचा त्यांनी पूर्ण रिसर्च करून एक वेगळी कथा मांडली आणि ज्याच्यातनं ही बेसिकली तुला सांगायचं झालं तर ही एक स्पाय स्टोरी, दिस इज एन एस्पिओनाज स्टोरी. त्यामुळे महाराज ऍक्च्युली आग्र्याला यायच्या आधी कोण कोण आग्र्यात होते, त्यांनी काय काय केलं, म्हणजे ज्याला ग्राउंडवर्क म्हणतात ना, की सगळीकडे कुठली गोष्ट कुठे आहे. तू विचार कर, आज 2000 मैल तू जेव्हा लांब जाते स्वतःच्या घरापासून तेव्हा तुला माहिती पाहिजे ना, इथे बस स्टेशन आहे, इथे एअरपोर्टचा रस्ता आहे, इथे फायर स्टेशन आहे, इथे ही या टाईपची अमुक अमुक हॉटेल्स आहेत, इथे हे मंदिर आहे. हे सगळं तुला तिथे गेल्यानंतर नाही करता येत, तुला आधीच करायला पाहिजे. तर ही जी बॅकग्राऊंड सगळी आहे ती दाखवली गेली. आणि मग नंतर जो आपल्याला ऑब्व्हियसली अपेक्षित जो मेजर ड्रामा आहे सिनेमातला तो आग्र्यात जो घडतो तो, आणि त्यातनं ते बाहेर कसं पडणं वगैरे. तर मला असं वाटतं की ही स्वारी असा उल्लेख दिग्पालनी मुद्दामून केलाय. आग्र्याहून सुटका नाहीये, तर ही आग्र्यावर स्वारी होती. म्हणून या चित्रपटाचं नाव सुद्धा त्यांनी तसं स्पष्टपणे तसं दिलेलं आहे. सो ही झाली एक प्रोसेस की हा सगळा सिनेमा घाटला कसा. तर त्यात एक मेजर गोष्ट मी सांगितली जसं की लोकांकडनं खूप आग्रह होत होता की ही गोष्ट ऐकायची आहे तुमच्याकडे. आणि मी म्हटलं तसं की तानाजीरावांचं पात्र आहे, फक्त यावेळेस अजून एक त्यांनी चित्रपटात वेगळं केलंय. म्हणजे तानाजीराव आधी पण आहेत, म्हणजे महाराज आग्र्यात यायच्या अगोदर पण आग्र्यात आहेत. सो यावेळेस म्हणून मी मगाशी पण म्हटलं तसं की निनाद काका बेडेकर त्यांच्या एका मॅनेजमेंट स्टुडंट्सच्या लेक्चर देताना ते म्हटले होते स्पेसिफिकली की जर ही आर्मी असेल तर आर्मीचा एक ट्रेनिंग कोर्स असतो आणि तानाजी मालुसऱ्यांसारखे जे वीर आले ते रॉ टॅलेंट होतं, पण त्या रॉ टॅलेंटला कुठेतरी चॅनलाइज करायला पाहिजे ना. नुसतीच ताकद असून उपयोग नाही ना. तुला यू हॅव टू हॅव स्टेल्थ, यू हॅव टू हॅव एक तुमचं ब्रेन कसं चालतं त्या सिच्युएशन पॅनिक सिच्युएशन्समध्ये याचं ट्रेनिंग जे अजूनही आपल्याकडे दिलं जातं. आणि हे तर लोकांना माहितीच आहे की आता आपल्याकडे जी मराठा लाईट इन्फंट्री म्हणून आहे याचं म्हणजे ज्याचं ओरिजिन आहे ते आपल्याच गनिमी काव्यातच आहे. सो ह्या सगळ्या लोकांमध्ये मी तुम्हाला एक नाव घेतो म्हणाले की तो कमांडो होता माणूस, त्याला तानाजीराव मालुसरे, की सम सॉर्ट ऑफ ट्रेनिंग. आणि असा विचार केला तर खरंच बरोबर आहे. नाहीतर मग शास्त्रखानाचं 20 मिनिटाचं जे सर्जिकल स्ट्राईकचं ऑपरेशन झालं ते पॉसिबल नव्हतं जर तुमच्याकडे ट्रेंड माणसं नसतील तर. ट्रेनिंग इन्क्लूड्स डिसिप्लिन. म्हणून मी फत्तेशिकसमध्ये मी म्हणतो ना की ते जे शिंग वाजतं खुणेचं त्यात तो एका फटक्यात तो मरणारच असतो नामदार खान, पण तरी ते तलवार रोखतात आणि सगळे निघून जातात. कारण शिस्त ही शिस्त आहे, तिथनं स्टॉप म्हणजे स्टॉप. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला एक वेगळा अँगल मिळाला की अच्छा हे सगळं तानाजी मालुसरे हे स्पाय आहेत थोडक्यात. म्हणजे आता त्यांचं इमिजिएट बॉस कोण आहे? बहिर्जी नाईक. कारण मी सिनेमामध्ये काही डायलेक्ट्स बोललोय, काही मुद्दामून बोललोय, काही कल्टिवेटेड बोललोय, तर ते त्यांना कोणी शिकवलं असेल? तर ते ऑब्व्हियसली बहिर्जी नाईकांनी शिकवलं असणार. कारण की इतक्या ठिकाणी फिरणारा हा माणूस, त्याला कुठे कोणाशी कसं बोलायचं, काय पेहराव असणार. त्यामुळे पेहरावात सुद्धा बहुतेक बहिर्जी नाईकच मदत करत असेल. हा तुम्ही हे कपडे घाला, हे बरोबर असे दिसताय तुम्ही, चला आणि हे बोला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. अजून एक मी तुला सांगतो की ह्या चित्रपटामध्ये एक करपल्लवी नावाची एक नवीन भाषा, एक दॅट इज अ बिग थिंग इन दिस फिल्म, की करपल्लवी ही भाषा बहिर्जी नाईकांनी डेव्हलप केली होती गोंधळ्यांबरोबर असं म्हटलं जातं. गोंधळी जे गोंधळ घालतात देवीचा त्यांनी.
आणि ती अजूनही आहे बरं का. म्हणजे मी तुला गंमत म्हणून सांगतो, परवा आमच्याकडे आता सिरियल मध्ये त्या रुद्रचं आणि हिचं लग्न झालं, गिरिजाचं, आणि त्याच्यानंतर एक सिक्वेन्स मध्ये येणारा भाग हा गोंधळ असतो. तर आमच्या घरात सोनाली खरे आहे आणि माझ्या बायकोचं काम करणारी प्राजक्ता आहे. तर तिचं नाव सिरियलमध्ये वासंती आहे, तिचं नाव उर्वशी आहे. तर ऍक्च्युली माइंड डोळ्यासमोर मी असं काहीतरी मास्टर झालं तर मी बसलो होतो, तर ते गोंधळी ते ठाण्याचे होते, ओरिजिनली साताऱ्याचे, आणि त्यांनी इथे माझ्या वादक उभे होते आणि ते तिथे होते, आणि त्यांनी ऍक्च्युली तिथनं, तुमचं नाव काय, वासंती का, बरं थांबा, आणि त्यांनी ते करपल्लवी करून ह्या लोकांना सांगितलं आणि त्यांनी नाव ओळखलं होतं दोघांचं. हा वासंतीताई, हा उर्वशीताई, त्यांनी तिथनं खुणा केल्यात या माणसाला. सो ही भाषा आहे याच्यावर आम्ही असा एकदम अभिभूत झालो, अरे हे आपण आता वापरलंय सिनेमात, भारी. तर ही भाषा आहे, ती वाराखडी आहे, आणि ती पूर्ण बहिर्जींना आणि जवळचे जे हे कोण होते ना सगळे कमांडोज, ह्यांना ती पाठ होती. सो ते इकडे सुद्धा, म्हणजे असं तू जर काहीतरी मला सांगतेस तर याला मी काहीतरी खूण करून मी पूर्ण निरोप पोचवू शकतो, त्याला करपल्लवी म्हणतात. तर तो एक भाग सुद्धा या प्रत्येक सिनेमात व्हॅल्यू एडिशन करणं हे मला दिग्पालचं खूप कौतुकास्पद वाटतं, आणि ते त्यांनी या चित्रपटातही केलं. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर जरी तुम्हाला ते व्हिज्युअली हा हे तानाजी आहेत, तरी ते वेगळे कसे दिसतील याच्याकडे त्याचं नक्कीच लक्ष. पण तुम्ही आता म्हणालात अजय सर की लोकांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला आग्र्याची स्टोरी बघायची आहे, पण शिवराज अष्टकामधले प्रत्येक मालिका किंवा प्रत्येक अध्याय हा आधीपासून ठरलेला होता, तसाच फॉलो करत आलेला आहात, की आता हे आग्र्याचा तुम्हाला आली, म्हणजे प्रेक्षकांकडनं ती विचारणा झाली म्हणून तुम्ही आग्र्याचं मेजर त्याच्यातला भाग मी म्हणेन की हो असं आहे खरं सांगायचं तर. पण आता काय करावं अष्टकात असा प्रश्न कधीच पडला, कारण की महाराजांचं चरित्रच इतकं आगाध आहे की ऍक्च्युली अष्टक सोडून सुद्धा नंतर असं मला खात्री आहे की डोक्यात अरे हा विषय होऊ शकतो ना याच्यावरती. हे अष्टक झाल्यानंतर मी म्हणते हा हे विचार येणार डोक्यात की अरे याच्यावरती सॉलिड होऊ शकतो रे, अख्खी फिल्म होऊ शकते याच्यावर. अशा एपिसोड्सना काहीच कमतरता नाही. त्यातनं दिग्पाल सारखा रिसर्च करणारा आणि इतक्या रंजक पद्धतीने तीच गोष्ट मांडणार. म्हणजे मी कायम म्हणतो की शिवराज अष्टकाचं जे यश आहे ते दोन गोष्टींमध्ये, एक तर खंबीर नट ज्यांनी त्या भूमिका अत्यंत समरसून केल्या, दोन त्याच्यातला जो म्हणजे खरं सांगायचं तर तुला सिंहगडाची कथा माहिती नव्हती का, तुला पावनखिंडीची कथा माहिती नव्हती, का गेलीस बघायला मग, कसं सांगतोय, इट्स अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. तर ती स्टोरी टेलिंग त्याला इतकी चांगली, गोष्ट तीच आहे ना, पण तो रंजक पद्धतीने तुम्हाला ती कशी दाखवतो ना, ते त्याचं स्किल आहे. आणि परत तेच आहे, तो त्या जे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते आधीचे पाळलेलेच आहेत. तुकाराम महाराजांचं एक अभंग ह्याच्यातही आहे. आता काल गाणं जे रिलीज झालं ते जोरदार चाललंय, हा शिवरायांचा गनिमी कावा. तर हे सुद्धा भारूड कसं लोककला आम्ही आणतो, ह्या सगळ्या गोष्टी. सो गोष्ट तीच आहे, त्या ज्या गोष्टी प्रॉमिस केलेल्या होत्या त्याच आहेत, पण तरीही तुम्हाला, मला पर्सनली ही फिल्म बघताना असं वाटलं अरे भारी केलं, आपण काहीतरी वेगळं केलं, नवीन केलं. त्यामुळे ती फिल्म करताना सुद्धा मजा येते. निखिल, तुझ्या भूमिकेविषयी ऐकायला आवडेल, कारण आता गाण्याचाही विषय झाला आणि ते गाणं अक्षरशः तुम्ही दोघेही गाजवताय, म्हणजे दिग्पाल दादा आणि तू. काय वाटतं, कारण आधीच्या एका गाण्याला ऑलरेडी म्हणजे मग ते 1 मिलियन व्ह्यूज होऊन गेलेले आहेत आणि आता हे नवीन गाणंही आलंय प्रेक्षकांसमोर. तुझ्या भूमिकेविषयी आणि गाण्याच्या रिस्पॉन्स विषयी. ह्या गाण्याने सुद्धा हार्डली 3-4 तासात 25,000च्या वरती व्ह्यूज त्याचे झाले असतील. किसना, गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक त्यांचा हा साथीदार आहे किसना, जो फर्जनपासून हे पात्र मीच साकारतोय. माझं अत्यंत आवडतं पात्र आहे. दिग्पालचं स्वतः लेखकाचं सुद्धा हे आवडतं पात्र आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं, कारण ह्या पात्राला एक चौकट आखलेली लिबर्टी आहे. चौकट आखलेली मी मुद्दाम म्हणतोय, त्या चौकटीच्या बाहेर आमचा दिग्दर्शक जात नाही. घ्यायची तर लिबर्टी वाटेल त्या पद्धतीने आपण अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये बघत असतो, पण अशी लिबर्टी शिवराज अष्टकात कुठे घेतली जात नाही. त्यामुळे या सगळ्या गुप्तहेरांचं एक प्रातिनिधिक स्वरूप असलेला हा किस्सा आहे. तो बहिर्जी नायकांचा साथीदार आहे आणि याही सिनेमामध्ये पहिल्या सिनेमांपेक्षा अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मी केला आहे माझ्याकडून. खबऱ्या आणणं किंवा हेरगिरी करणं, ह्याच्या पलीकडे युद्ध कौशल्य, फाईट पण आहे. एक महाराजांबरोबर एका फाईटमध्ये तानाजीराव, किसना, बाजी असे सगळे आहेतच त्या फाईटमध्ये सुद्धा. त्यामुळे कुठेतरी
लढताना पण तो दिसणार आहे, गाताना दिसणार आहे, नाचताना दिसणार आहे. त्यामुळे कुठेतरी हे सगळे नजरकैद असताना महाराज मावळे सुद्धा कुठेतरी हे टेन्शनमध्ये आले होते की आज आता आपण ह्या औरंगजेबाच्या इथे कैदेत आहोत, आता काय होणार, आपलं घर, आपली बायका मुलं यांचं काय होणार. महाराज सुद्धा टेन्शनमध्ये असतीलच, पण ते दाखवू शकत नाहीत कारण ते महाराज आहेत. मग अशा वेळी यांच्यामध्ये कुठेतरी एक स्फुल्लिंग चढवण्याकरता बहिर्जी नाईक आणि किसना हे दोघे जण आहेत आणि ते या गाण्यामध्ये आपल्याला दिसतंय. नुसतं दिसतंच असं नाही, तर ह्या गाण्यामध्ये प्लॅनिंग त्यांनी त्या गाण्याचं सिच्युएशन सांगितली, काय आहे गाणं. ह्या गाण्यात हे प्लॅनिंग करताना सुद्धा दिसत आहेत की काय प्लॅनिंग करायचंय, मिठाईचा पेटारा आणावा अशा पद्धतीचं प्लॅनिंग करतायत. किंवा आऊसाहेबांनी आपल्याला बळ दिलंय, आई भवानी आपल्या पाठीशी आहे, कशाला घाबरताय गड्यांनो, अशा स्वरूपाचा हे भारुडाच्या अंगानी जाणारं असं हे गाणं आपल्याला कालच प्रदर्शित झालं, लोकांना आवडतंय ते. असे आणखीन एक गाणं आहे महारुद्र शिवराय, तर ते सुद्धा लोकांना आवडत आहे. तो सुद्धा एका खूप मोठ्या लढाईनंतर येणारं ते गाणं आहे. त्यामुळे गाणं किंवा गाणी हा शिवराज अष्टकाचा गाभा असतो. आणि आज आपण तरुणाईला नाचायला भाग पडतो या गाण्यांवर. आपण इतर गाण्यांवर नाचताना पाहतोच अनेक तरुणांना, पण आज हे श्वासात राज ध्यासात राज सारखा कार्यक्रम करताना तरुणाई ह्या गाण्यांवरती नाचते आणि प्रचंड लोकांना ही सगळी गाणी आवडतात. आपल्याला आत्ता तर मी इलेक्शनच्या काही कॅम्पेनमध्ये सुद्धा शिवराज अष्टकातली काही गाणी ऐकताना पण मी वाजवताना पण मी पाहिली. त्यामुळे मला स्वतःला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा शिवराज अष्टकातली गाणी ऐकायला आवडतात, बघायला आवडतात. फक्त मलाच नाही, माझ्या मुलाला सुद्धा आवडतात. त्याचं वय आता 1.5 वर्ष आहे. म्हणजे आबालवृद्धांपासून सगळ्यांना या शिवराज अष्टकाची एक सवय लागली, आवड आहे, सगळ्यांना उत्सुक असतात. आणि कधी अष्टकातली पुढची मोहीम येतीये, आम्ही सुद्धा कोणती आता पुढची मोहीम असणार आहे, आमचा दिग्दर्शक मित्र जरी असला, पुढची मोहीम कोणती हे सांगत नाही तो. आणि प्रेक्षकही तेच विचारत असतात की आता पुढची मोहीम कोणती आहे. जसं आत्ता तू म्हणालीस की आग्रा स्वारीवरती तुम्ही ठरवलं होतं का, तर ही महाराजांच्या आयुष्यातली शिवचरित्रातली अशी ही वेगवेगळी प्रकरणं आहेत जी आपल्याला ज्ञात आहेत, सर्वश्रुत आहेत. याच्यात सुद्धा काही अनसंग हिरोज आहेत, वॉरियर्स आहेत. हे सुद्धा कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होत असतो. या सिनेमात कवींद्र परमानंद हे एक वेगळं पात्र तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल की तो वाटाड्या होता. त्यांनी खूप होते कवी आणि अर्थात शिवभारत त्यांनी लिहिलं. त्यामुळे असे काही कॅरेक्टर्स पण आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतील. जसं किसना आहे, तानाजीराव आहेत, बाजी जयदे सर्जेराव आहेत, आऊसाहेब स्वतः आहेत आणि महाराज आहेत, शंभूराजे आहेत. अशी खूप छान वेगवेगळी कॅरेक्टर्स आणि भव्य दिव्य असा सिनेमा हा पाहायला मिळणार आहे. म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात उंट आहे, या सिनेमात घोडा आहे, या सिनेमात हत्ती आहे. राजस्थान पर्यंत जाऊन शूट करायला लागलेलं आहे. आणि आग्रा दाखवायचं असल्यामुळे त्याचा पट साहजिकच मोठा झालेला आहे. मराठी सिनेमात तुम्हाला त्यावेळेचा आग्रा दाखवायचा आहे किंवा औरंगजेब दाखवायचा आहे. औरंगजेबाची म्हणजे ती जागा दाखवायची जिथे तो अपमान झाला, ती जागा दाखवायची जिथे औरंगजेबाला भयंकर चडफडाट झाला त्याचा, की निघून गेले, पळून गेले म्हणजे काय. सो हे सगळं घडणार आहेच. पण त्याच्या जोडीला दिग्पालचं ही खासियत आहे त्याची की माहिती असलेल्या या वरवर माहिती असलेल्या या कथा आहेत, पण त्याच्या खोलात शिरून त्याच्या पुढे मागे काय होतं, जसं सुभेदारमध्ये दाखवलं किंवा जसं पावनखिंडमध्ये दाखवलं, त्यात कोण कोण माणसं होती, काय काय प्लॅनिंग झालं, कशा पद्धतीने अडकले, कशा पद्धतीने सुटले, याचा अर्थ काय. इवन आपण औरंगजेबावरची त्या चित्रपटामध्ये वाघनख हे का निवडलं, कसं तयार करून घेतलं, हे सगळं दाखवणं ही दिग्पालची खासियत आहे. त्यामुळे याही चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी लक्षात येतील. कारण मला स्वतःला पडलेला प्रश्न आता अजय बोलला की का गेले ते आग्र्याला, असं मला कायम वाटायचं की
गेले तर गेले आणि छोट्या शंभूराजेंना घेऊन गेले. एवढी काय मजबुरी होती? आणि म्हणजे तिथे जाऊन फसणार आपण हे नाही समजलं त्यांना. कारण सगळंच तर त्यांना माहिती होतं, काय जबरदस्त माणूस होता तो. पण एखादा लोकनायक जो वयाच्या 36व्या वर्षी असा जातो हजारो किलोमीटर्स लांब आणि तिथे अडकतो, तर तो नुसता तिथे काय म्हणूया, मला माहिती आहे तिथे संकट आहे पण मी जाणार आहे असं म्हणून तर नाही गेलाय. काहीतरी एक मनात हेतू ठेवून गेलेला आहे आणि त्यातून पुढे ते सगळं नाट्य घडलेलं आहे. हे अतिशय नाट्यमयरित्या दिग्पालनी दाखवलेलं आहे. तुम्ही बोलतानाच मला खूप सारे प्रश्न पडलेत, पण त्याच्या आधी मी अभिजितला विचारेन की ना ही भूमिका साकारायची म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुला आल्या पाहिजेत. नव्याने कुठली गोष्ट शिकलास? कारण ह्याच्या आधी 4 सिनेमे माझ्या मते तू दिग्पाल दादांसोबत केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. सो काय वाटतं तुला की काय नवीन शिकलास आणि कुठली गोष्ट तुला हे करताना किंवा ही भूमिका करताना कठीण वाटली, त्याच्यासाठी तुला जास्त मेहनत घ्यावी लागली? दिग्पाल सरांसोबत आधी काम केलेलं, म्हणजे सगळ्या टीमसोबत आधी काम केलेलं. पण मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे तर झिरोपासून सुरुवात करायला हवी. म्हणून मी ब्लँक कोरी पाटी घेऊन गेलो होतो जेव्हा पहिल्यांदा दिग्पाल सरांना भेटायला गेलो. आणि त्याच्यानंतर एक शेड्यूल ठरलं, प्रोडक्शनने एक शेड्यूल ठरवलं होतं. सकाळी मी उठल्यानंतर पहिलं वर्कआउट असायचा, मग दिग्पाल सर सोबतीला असायचे, निखिल सर असायचे आणि आम्ही प्रशांत निगळे म्हणून आमचाच एक जो येसाची कंक करतोय त्याच्या जिममध्ये वर्कआउट करायचो आम्ही. तिथून मग मी वाणी संस्कारला जायचो प्राध्यापक श्यामराव जोशी गुरुजींकडे. तिथे वाणी संस्कार व्हायचे. मग भाषेतले चढ उतार, काय टोन पाहिजे, काय कुठल्या पद्धतीने कुठलं वाक्य बोललं गेलं पाहिजे, ह्याच्यावर पूर्ण माझं क्लासेस घेतले जायचे. त्याच्यानंतर परत ऑफिसला येऊन मी काही पुस्तकांचं वाचन करायचो. मग ते राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणून होते, ते मला डोळ्याखालून घालायला सांगितले. बरं, ह्याच्या आधीच मी बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र वाचलं होतंच, पण त्याची पारायण केली की जेणेकरून महाराजांच्या जन्मापासून ते ही घटना घडेपर्यंत महाराजांच्या आयुष्यात काय काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, काय काय महत्त्वाच्या घटना घडल्या, कुठल्या वयाला घडल्या आणि त्याची कारणं काय होती, ती एक क्रोनॉलॉजी मी लिहून काढली होती वहीमध्ये, की जेणेकरून मला प्रत्येक सीनच्या वेळेला ह्याच्या आधी हे घडलेलं आहे हे बॅक ऑफ द माइंड असणं खूप महत्त्वाचं होतं. तर त्याचा अभ्यास केला गेला. त्याच्यानंतर मग दिग्पाल सर बॉडी लँग्वेजवर काम करायचे, की चालण्याची पद्धत कशी असेल, तो ऑरा कसा मेंटेन ठेवता येईल, तो स्टान्स काय असेल. आणि मग त्याच्यानंतर वॉर सिक्वेन्सचं हे असायचं, घोडेस्वारी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा शून्यातून शिकायला सुरुवात केली, की जेणेकरून फ्रेश आणि काय म्हणता येईल, की मला असं वाटतं की ह्या जगामध्ये सगळ्यात कठीण अभिनेत्यासाठी काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज साकारणं. म्हणजे इतर कुठल्याही भूमिकांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला इथे माझे 100 ने 200% द्यायचे होते आणि पूर्ण कस लावायचा होता. आणि प्रोडक्शनने त्याचं पूर्ण व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे त्या 2 महिन्याच्या स्पॅनमध्ये मी बऱ्याच गोष्टी शून्यातून आणि फोकस राहिलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की फोकसची. मी त्या काळामध्ये कोणाचे मित्राचे फोन नाही उचलले. मला घरून पण सकाळ संध्याकाळी एकच कॉल यायचा. मला घरातल्यांनी पण एकही गोष्ट काही सांगितली नाही की जेणेकरून माझ्या डोक्यामध्ये दुसरा छत्रपती शिवाजी महाराज सोडून दुसरा कुठला विचारच येऊ नये, याचा मी पूर्ण प्रयत्न केला आणि त्या झोनमध्ये राहिलो. दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की अभिनयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे रिअलिस्टिक ॲक्टिंग असेल, स्टॅनिस्लॅव्स्की असेल, म्हणजे सिरियलमध्ये एक करतात तो एक आपण की कट बोलल्यानंतर डायरेक्ट सीनमधून बाहेर जातो, आउट होऊ शकतो त्या कॅरेक्टरमधून. मला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये ते शरीरामध्ये, मनामध्ये, देहामध्ये घुसायला हवं आणि ते तसं टिकून राहायला पाहिजे. त्यामुळे मी सेटवर सुद्धा एकदम शांत त्या झोनमध्ये असायचो आणि त्याचा कधी कधी खूप त्रास झाला कारण खूप इमोशनल सीन होते. म्हणजे हिरोजी जेव्हा महाराजांना म्हणतात की आम्ही थांबतो तुम्ही जा म्हणून, तेव्हा मला ती त्यावेळच्या मावळ्यांची निष्ठा आणि त्यांचं ते प्रेम बघून मी एवढा इमोशनल झालो होतो की मी कट बोलल्यानंतर पण मला ते रडायला येऊ लागला. आणि मग आयान म्हणून जो शंभूराजे करत होता त्यांनी मला पाहिलं आणि तो म्हणाला आबासाहेब. त्यांनी कधीच मला नावाने हाक मारलं नाही किंवा दादा हाक मारलं नाही, तो नेहमी आबासाहेब किंवा राजे म्हणायचा. तर तो म्हणाला आबासाहेब तुम्ही असं नका ना रडू, तुम्ही सीन कट झालाय, तुम्ही खरोखरचे रडताय का. तर तेव्हा कंट्रोल करणं कठीण होतं एकदम, म्हणजे त्या सीनमध्ये घुसल्यानंतर. पण मला असं वाटतं की दिग्पाल सर असतील, प्राध्यापक श्यामराव जोशी गुरुजी असतील आणि पूर्ण कास्ट मला, कारण सहकारी जे कलाकार होते म्हणजे मृणालताई असतील, अजयदादा असतील, यांनी खूप सपोर्ट केला. समीर सरांसोबत सीन होते पण समीर सरांनी सुद्धा
त्या अर्थाने सपोर्ट केलं. बाकीचे निखिल आणि विपिन असेल, सचिन दादा असेल, प्लेस औरंगजेब. हा. पण माझा पहिला सपोर्ट केला. सपोर्ट केला म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे कट झाल्यानंतर जेवताना वगैरे ते आपल्या टेबलवर येऊन म्हणजे मी एकीकडे हेरगिरी करतोय औरंगजेबाच्या बाजूला, कट झाल्यानंतर मी आणि औरंगजेब गाणी म्हणतोय, असंही वातावरण असायचं खेळीमेळी. म्हणजे मला सांगायला आवडेल की मृणालताईंसोबत पहिलाच सीन होता माझा. म्हणजे खरंच एकतर प्रेशर होतं छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे, आणि दुसरी गोष्ट मृणालताईंसोबत सीन करायचं आहे, आऊसाहेबांसोबत सीन करायचं आहे. पण त्यांनी मला एवढं रिलॅक्स केलं असं मला वाटतं, कारण मला पहिल्या दिवशी खरंच मला खूप मी घाबरलेलो. म्हणजे भीती कसली वाटत होती, तर स्टेजवर आपण जेव्हा जातो तेव्हा जी भीती वाटते असते ना, पहिला नाटकाचा पहिला प्रयोग, ती भीती वाटत होती. पण त्यांनी एवढं वातावरण शांत केलं होतं आणि त्यांनी छोट्या छोट्या जागा मला सांगितल्यात सीनमधल्या, तर त्याचा मला खूप फायदा झाला. अजय सरांनी सुद्धा मला सांगितलं, अभ्या मी काय करू नको ते सांगा. अभ्या नाही, कारण की तो त्यात पूर्णपणे उतरायचा प्रयत्न करत होता आणि ते त्याला करायचे हे आम्हाला सगळ्यांनाच दिसत होते. पण म्हणून मग कसं आहे, आमच्याकडे ना तो प्रॉब्लेम नाहीये. आम्ही नाही याचं काम चांगलं नाही झालं पाहिजे असा विचार आमच्यापैकी कोणी करत नाही टीम. याचं काम मला एक असं वाटतं, शक्यच नाही असं मला वाटतं. मला एक अजून एक सांगायचं असं वाटतं, मी असं ऐकत आलो होतो की आतापर्यंत जे सिनियर ऍक्टर्स असतात ती माणसं असं विचार करतात की म्हणजे ऍक्टरने स्वार्थी नट असावं, की आपलं काम कसं चांगलं होतंय ना हे बघा. हे ह्या सेटवर मला कुठेच जाणवलं नाही. इथे असं होतं की सीन कसा चांगला होतोय आणि पूर्ण सिनेमा कसा चांगला होतोय. त्यामुळे मला असं वाटतं शिवराज अष्टकाचं यश त्याच्या मागे आहे की इथली जी टीम आहे ती अशी एकजूट आहे, टचवूड, आणि एकमेकाला सांभाळून आणि एकमेकाचं काम कसं उत्तमोत्तम होईल याचा विचार करून पुढे जात असतं. कलाकृती महत्वाची. अर्थात. पण आता ना मी मगाशी म्हटलं की म्हणालताय किंवा अजय सर बोलताना मला खूप सारे प्रश्न पडले, कारण आहे ना आत्ता आपण इकडून एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण सगळं गुगल रिसर्च करतो किंवा आपल्याला एक अंदाज घेतो आपण पुढे काय होणार आहे, किंवा ते वातावरण किती टेन्स असेल जेव्हा ते सगळं ते हाताळत असतील. तुम्ही शूटिंग करताना तिथे वातावरण सेटवर कसं होतं, आणि अर्थात म्हणतात ना की तुम्ही ते अनुभवता स्वतः आणि तुम्ही जगताय ती भूमिका, त्याच्यामुळे तुम्ही तो सगळा टेन्स ते सगळं वातावरण अनुभवताय. सेटवर काय व्हायचं एक्झॅक्टली आणि शूटिंग दरम्यानची गोष्ट मला ऐकायला आवडेल, जेव्हा प्लॅनिंग झालं असेल की आता निसटणारे पेटाऱ्यातनं आणि आता सगळ्यांना कळलं पाहिजे की आपण काय करतोय एक्झॅक्टली, प्रत्येकापर्यंत तो मेसेज कसाही पोहोचला पाहिजे, आपल्या सहकाऱ्यांना कळलं पाहिजे. हे वातावरण किती टेन्शन असेल. मला प्रोडक्शनचं जर प्रोसिजर किंवा प्रोसेस किंवा शेड्यूल असं जर विचारलं ना तर ते खूप मॅनेज करणं खूप कठीण होतं. पण केवळ मी तुला सांगतो आता, कारण की आपण सगळ्यांनीच हे 2 महिन्यापूर्वी म्हटलं, शी हा काय पावसाळा आहे का. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला फटका जो आहे तो याला बसला शूटला, कारण की अवकाळी पाऊस आणि एक्सटिरियरचे सीन्स नाही. तू कसं करणार मला सांग ना. एक्सटिरियरचा कुठला सीनच करता येत नाही. मग त्याच्यासाठी मग एक ब्रेक घेऊयात का. हे सगळे प्रोडक्शन लेवलचे जे डिसिजन्स आहेत ना ते घेण्याची वेळ आली होती. बरं, दुसरी गोष्ट अशी की तुझे म्हटलीस की ते जे काही फिलिंग आहे की हे कसं घडलं असेल, काय झालं, हे त्या सीनला मेस्मराईज करायचंच आम्हाला की हे कसं खरंच घडलं असेल. पण मुख्य म्हणजे ह्या सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठा असल्यामुळे त्याचं शूटिंग पण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यामुळे अलीकडे पलीकडे आम्ही बरंच शूट केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये 1-2 दिवस जाऊन हे लोक राजस्थानला शूट करून आले. त्याच्यानंतर तो इंडी स्टुडिओमधला एक चंक होता. मग आपण मुंबई फिल्म सिटीतला एक चंक होता. तर रत्नागिरीचा एक चंक होता. एवढं सगळं करून म्हणजे दिग्पाल लांजेकरांची फिल्म असल्यामुळे तो सिनेमा झाला 27-28 दिवसातच कम्प्लीट. पण फक्त हे जे शफलिंग करायला लागलं ना की अरे नाही आपल्याला थांबावं लागतंय. पण तरी मी तुला सांगतो की महाराजांवरची निष्ठा, मी काय म्हणतो की आमच्यावरती किंवा काही लोक प्रश्न उपस्थित करतात ना की ह्या टीममध्ये नवीन लोक येत नाही, तर असं काही नाही आहे. पण एक गोष्ट मी जे तेव्हाही सांगितली होती ते आत्ता पुन्हा सांगतो की येऊ शकता, फक्त तुम्हाला महाराजांवरती तेवढीच निष्ठा असेल तर या, नाही तर तुम्ही टिकणार नाही. तुम्ही आमच्या लेवलचं काम नाही करू शकणार. कारण की मला आत्ता 6व्या पिक्चरलाही जाणवतं की आपल्या सगळ्यात काय कॉमन आहे, का असे सिनेमे करायला आपण एकत्र येतो, का आपण आहे त्या नाही मला अमुकच पाहिजे असं अडून नाही बसत. तर याचं कारण ती निष्ठा आहे. त्यामुळे कोणालाही काम करायला आमच्याकडे अत्यंत आम्ही वी वेलकम देम विथ ओपन आर्म्स. पण तुझी निष्ठा आहे का महाराजांवर,
तर खरी खुरी, हा खोटं नाही, खरी खुरी निष्ठा आहे का, वाटेल त्या परिस्थितीत हा वाटेल त्या परिस्थितीत काम करायची तयारी आहे का. बरं आम्ही बघितलंय आता पॅनोरमा फिल्म्स हे जी निर्मिती संस्था आहे त्यांनी 2 सिनेमे बॅक टू बॅक, कारण अभंग तुकारामला ते प्रेझेंटर्स होते आणि या चित्रपटात ते निर्मिती संस्था आहे. त्या लोकांनी एवढा विश्वास टाकण्याचं कारणच हे आहे की ज्या इंटेन्सिटीनी टीम काम करते. बरं एक 5-7 चेहरे इकडचे तिकडे होतील पण बहुतांशी टीम त्यांनी बघितली असेल की सेम आहे, यांचे तेच मेकअप डिपार्टमेंट त्याही सिनेमाला होतं याही सिनेमाला आहे. सो कॉस्ट्युम डिझायनर पण तिकडचे इकडे आहे ते सेमच आहेत. एकूण टीम काम कसं करते, कुठल्या परिस्थितीत काम करते, एखादी अडचण आली तरी डगमगून न जाता, कोणीही स्वतःचा काही स्वार्थ न बाजूला ठेवता सगळेजण एकत्र येऊन त्या प्रोजेक्टला कसा सपोर्ट करतात हे त्यांनी बघितलं. आणि हे आम्ही काय दाखवण्यासाठी नाही केलं, हे असंच आहे, इट्स अ फॅमिली ना. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये मी तर सांगतो सगळ्यात पहिल्यांदा झगडावं लागलंय ते म्हणजे वातावरणाशी. आणि दुसरी गोष्ट तरीही झालं तरी सगळ्या आर्टिस्टनी सपोर्ट करून हा चित्रपट की नाही थोडंसं पुढे जात आहे, या तारखा कॅन्सल होत आहेत, मग आता पुढच्या 15 दिवसानंतरच्या सगळ्यांनी व्यवस्थित त्या शेड्यूलमध्ये स्वतःचे शेड्यूल्स ॲडजस्ट करून शूट केलं. त्यामुळे हा चित्रपट व्यवस्थित कम्प्लीट झाला. मला म्हणाले तुमच्याकडनं एखाद्या परिस्थितीचा किंवा एखादा सीन करण्याचा मगाशी जसा तुम्ही एखाद्या सीनचा उल्लेख केला तसं हे टेन्स वातावरणात एखादं शूट करण्याचा एक अनुभव मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल नक्कीच. मी या सगळ्यांमध्ये सिनियर असल्यामुळे माझ्या वाट्याला टेन्स वातावरण फारसं येत नाही. पण तरीसुद्धा आमचा पहिल्या सीनचा आपण उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये आमचं भांडण आहे. त्या भांडणामध्ये सुरुवातीलाच अगदी शूट मला वाटतं एक पहिलाच दिवस असेल आणि मी ते वाचल्यावर मी म्हटलं दिग्पाल मजा नाही येते, तुझा सीन नाही वाटत आहे हा, काहीतरी करूया आपण. दिग्पाल म्हटला पॅकअप. आणि तो म्हटला पॅकअप, तरी मला माहिती आहे आमच्या टीममध्ये काय होतं की असं काही चिडून पॅकअप म्हटला वगैरे असं नाही, त्याचं त्याला जाणवल्याशिवाय तो असं करणार नाही. आणि मग 1-2 तास गेले, 3 तास गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जो सीन लिहून आला तो किती बघण्यासारखा सीन आहे. ते आम्हाला साबुक सीन आहे आमचा. आणि आमचं दोघांचं भांडण आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं कोणीच. प्रत्यक्षात झालं असेल का नाही माहिती नाही, पण झालं असणारच, कारण दोन्हीही स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज होत्या. जिजाबाई साहेबही हेडस्ट्रॉंग, शिवाजी महाराजही तसेच असणार, पण दोघांकडेही मुद्दे होते आणि त्यामुळे तो सीन फार कडक झाला. आणि मी एडिटर पण मला म्हणाले की त्याला विचारलं मी की तुझे आवडते सीन कुठले, तर त्यांनी पहिला सीन दोघांचा सांगितलं, महाराज आणि आऊसाहेब. म्हणजे एवढा तो छान सीन झाला. नाही ते पाहताना भांडण गोड वाटेल, आई आणि मुलाचं ते पाहताना खूप छान वाटेल. नाही, आणि मुद्दे त्याच्यात असे आहेत की तू 1000 वेळा संकटांच्या खाईमध्ये स्वतःला लोटतोस अगदी लहानपणापासून. तू हे स्वराज्यासाठी करतोस, मान्य आहे, मी तुला देऊन टाकलाय स्वराज्यासाठी, तर तुला हे करायलाच लागेल, ते राजकारणाचा भाग आहे तुझ्या. पण त्या छोट्या मुलाला घेऊन तू का चाललायस? तुझ्या मागे आम्ही कोणाकडे बघायचं, तो अजून तयार नाही आहे. सो मुद्दा आहेच आणि त्यांचाही मुद्दा आहे की मी कशासाठी नेतोय हे तुम्हाला माहिती आहे आणि तरी तुम्ही विरोध करताय. सो इट वॉज व्हेरी ब्युटिफुल सीन. पण अभिजित त्या छोट्या मुलासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? तू आत्ता एक किस्सा सांगितलास की आबासाहेबच म्हणायचा होता तुला, पण एकंदरीत त्याचं पण एक मी रिॲक्शन बघितली. एका ह्याच्यासाठी त्याने असा हात केलेला एका छोट्याशा शॉर्टमध्ये, पण तोही भाव खाऊन जातो. नुसती त्याची ती हाताची मुवमेंट होती पण त्याने त्याच्यात भाव खाऊन गेलाय. कसा होता त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव? तर खूप गोड मुलगा होता आणि मला असं वाटतं ना त्याला इतिहास खूप माहिती आहे. आता त्याच्या वडिलांचं पण हे वाक्य होतं की मी त्याला ऍक्टर, तो मोठा झाल्यावर ऍक्टर होईल की नाही माहिती नाही, पण त्याला दिग्पाल लांजेकरांच्या फिल्ममध्ये काम करायला लावणार. सध्या मोठा झाल्यावर तो काय होईल ते होईल. आणि मला आवडणारी गोष्ट अशी की त्याला सगळा इतिहास माहिती आहे. त्याला शंभूराजांचं पुढे काय झालं ते पण माहिती आहे. आता पुढे या सिक्वेन्स नंतर पुढे काय होणार आहे हा इतिहास त्याचा तोंडपाठ आहे. त्यामुळे आणि त्याच्यासोबत काम करताना मजा काय आली, कारण तो कधीच मला दादा नाही म्हणाला. मला त्याचं विशेष वाटतंय कारण तो त्या झोनमध्येच होता. बरं त्या मुलाला सांगितलं ना आज रात्री 5 वाजेपर्यंत शूट करायचं, मला आवडतंच. ही एन्जॉयड द शूटिंग. तर हे पाहिजे टू द लास्ट बीट. दिग्पाल सर म्हणजे अजय सर म्हणतात तेच आहे की सगळ्यांना असं कोणाला बोर नाही होत ना, तर ती खरं तर गंमत आहे. अजून एक मला इन्सिडेंट सांगायचं वाटेल, म्हणजे आता विषय निघालाय म्हणून. सगळं शूटिंगचं जेव्हा रॅपअप झालं तेव्हा मी एक जनरेटरवाला ना बोलताना ऐकलं. तो म्हणाला की
अब कभी लगेगा और शूटिंग, मजा आता है. तर हे माझा आता जनरेटरवाला तो काय पर डेवर काम करणार माणूस, त्याला काय आज इथं केलं की उद्या दुसरीकडे. पण तो असं म्हणतो की जेणेकरून ही टीम जी बांधलेली आहे ना, त्या टीम सोबत काम करताना मजा यायला हवी. आणि मला तेच वाटतं या प्रोडक्शनचं क्रेडिट, की तुम्हाला शूट करताना पण समाधान वाटायला हवं, मजा यायला हवी, तर ते अर्थ आहे. म्हणजे कामासारखं आम्ही काम कधीच नाही घेत की ते 12 तास चालतंय किंवा किती हेक्टिक शेड्यूल आहे, वॉर सिक्वेन्स आहे, फायटिंग आहे, डे आहे, नाईट आहे, ह्याचा कोणीच विचार करत नाही. ही याची जमेची बाजू असं मला वाटतं. आणि ना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, पूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगभर विखुरलेल्या शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. पण ती कशी बाहेर काढावी हे त्यांना समजत नाही किंवा ती बाहेर निघू शकत नाही. ती कुठेतरी घुसमटलेली असते. मग तुम्ही किल्ल्यावर जाता का, तर जायचं आहे पण नाही जाऊ शकत. मग तुम्ही तुमच्या मुलांना इतिहासाची पुस्तकं वाचून दाखवता का, दाखवायची आहेत आम्हाला पण ते नाही होत. हे काम आमची टीम करते, त्यांच्यासाठी करते, ज्यांना ज्यांना इतिहासाबद्दल आस्था आहे, ज्यांना ज्यांना शिवाजी महाराज की जय म्हणताना ज्यांचा ऊर भरून येतो, अशा माणसांसाठी, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आमची टीम हे काम करते आहे. मनापासून करते, ते एन्जॉय करते. म्हणजे असं काही मी म्हणत नाही की आम्ही फार कष्ट करून हे करतोय वगैरे, पण खूप मनापासून निष्ठेने करतो आहोत आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय, याचा आनंद आहे. नक्कीच तुम्ही म्हणालात तसं म्हणालताय की ती आस्था आहे, ती आपुलकी आहे. पण तरीही मी अजय सरांना मगाशी स्पष्ट वक्ता ह्याच्यासाठी म्हटलं की जेव्हा लॉन्च होता, जेव्हा आम्हाला कळलं की अभिजित ही भूमिका साकारतोय महाराजांची, त्याच्यावर तुम्ही स्पष्टपणे म्हणाला होतात की हा सिनेमा बऱ्याच जणांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला किंवा तसे प्रयत्न होत होते, पण ते शक्य नाहीये. आता ताई तेच म्हणाले की प्रत्येकाच्या मनात तो आदर आहे, पण तरीही असं का होतं किंवा कुठल्या माणसाला असा द्वेष नसावाच की आपले महाराज पडद्यावर दिसावेत, असं कुठल्याही माणसाला वाटत नाही, असं शक्यच नाहीये. तरीही असं सिनेमा बंद पाडण्याचा प्रयत्न होतो. वेस्टेड इंटरेस्ट असतात ना. जगाच्या सुरुवातीपासून 2 वृत्तीच जन्माला आल्या ना, एक सुष्ट आणि दुष्ट. तर जे जे काम आम्ही करतो आहोत ते समाजाच्या दृष्टीने समाजासाठी चांगलं आहे. त्याच्या विरुद्ध जाणारे लोक, नाहीतर युद्ध झालीच नसती ना ग, नाहीतर शस्त्रास्त्रांचे कारखानेच उघडले गेले नसते ना. तुला गरज काय शस्त्राची, जेव्हा सगळेच जण छान वागतायत तर तुला गरजच काय. जगभरातला समाज हा 2 भागातच वाटला गेलेला आहे ना. आपल्याकडे सुद्धा हिंदू धर्मामध्ये देव आणि दानवच युद्ध दाखवतात ना. देव असं युद्ध झालंय का कधी? नाही झालेलं. त्यामुळे वाईट आणि चांगलं अशी वृत्ती असते आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. त्यामुळे हे प्रयत्न का झाले, कशासाठी झाले, किंवा हे त्यावेळेस त्या गोष्टी बाहेर येतात की काय बाबा तुझा प्रॉब्लेम काय, कोणाचा काय असू शकतो हेही हल्ली सांगता येत बंद पाडण्यामागचं. हा म्हणजे त्याचं एक मला ह्या कारणासाठी मला हा सिनेमा बंद पाडायचा असं मला पिनपॉइंटही करता येत नाही. पण गोष्टी घडत असताना आमच्या आजूबाजूला घडत असतातच त्यामुळे आम्हाला माहितीच असतं. पण कधी कधी काय होतं की कुठेतरी बोलणं गरजेचं असतं, नाहीतर काय होतं लोकांची भीड चेपली जात नाही ना. इतना कर सकते तो थोडा और भी कर सकते ना आगे, ही हिम्मत पुढे जाऊ द्यायची नाहीये. कारण हे काम आम्ही कशासाठी करतोय हे आम्हाला माहिती. कारण ह्याच्यात व्यवहार अजिबात बघितला जात नाही, किंबहुना तो सगळ्यात शेवटच्या नंबरवर बघितला जातो. आधी काय बघितलं जातं, काय करतोय, कसं करतोय आपण. बरं, दिग्पाल असल्यामुळे आम्हाला तर झालं की 5 सिनेमांचा अनुभव आहे, काय पद्धतीने हा माणूस काम करतो. त्याच्यासाठी परत विचार नाही करायला लागला, अरे बापरे थांब जरा हे करू का नको नाही करू, हा विचार कोणीच करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पद्धतीची लोक ही तुम्हाला सातत्याने आयुष्यात येत राहतात. तू काहीही कर, तू खाली एखाद्या पान शॉप चालव, नाहीतर तू कुठल्या तरी एका कॉर्पोरेटमध्ये काम कर, नाहीतर तू एखाद्या शैक्षणिक संस्थेत काम कर, नाहीतर तू नट म्हणून काम कर. तुला हा त्रास सगळीकडेच आहे, युनिव्हर्सल. त्यामुळे फक्त मला कॉन्फिडेंटली काय वाटतं की ज्या राजांचं चरित्र आम्ही अभ्यासतो त्या राजाने फक्त आणि फक्त संघर्ष केलेला आहे, समस्यांवरती मात केलेली आहे, ट्रबल शूट केलेला आहे आणि त्याच्यावरती ते विजय घेऊन आलेले आहेत. अशा महाराजांचं चरित्र वाचून आमचा कॉन्फिडन्स असतो ना तो जास्त वर असतो. कारण की आमचा फेथ आहे, आमची श्रद्धा आहे की हे होतं. अडचणीच असतात, त्यांच्या वेळी वेगळ्या होत्या, आत्ताच्या वेळेस वेगळ्या आहेत, त्या फक्त काळानुरूप वेगळ्या आहेत. पण माणसं तीच आहेत, तशीच आहेत. त्यामुळे या गोष्टी होत राहणार. पण ते कुठेतरी एक
मंच सापडतो की इथनं मला सांगायचंय ते मी सांगितलं. आणि ते पोहोचलंय ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं ते व्यवस्थितरित्या. बरं, जाता जाता एक नक्की विचारा की आतापर्यंत या 5 सिनेमांच्या वेळेस आम्ही काही काही BTS बघितले होते जे तुम्ही काम करता किंवा जे सीन खूप रंजकपणे दिग्पाल सर सांगतात. सो त्याचे BTS आम्ही बघतो बऱ्याच वेळेला आणि ते खूप भारावून टाकणारे असतात की कसं हे घडलं आणि तुम्ही कसं शूट केलं. सो या सिनेमाचे BTS लवकरच प्रेक्षकांसमोर येतील का आणि कशा पद्धतीचे तुम्ही काही असे ग्लिम्स पाहिलेत का जे आमच्या प्रेक्षकांना जाता जाता प्लीज सांगाल असं मला वाटतं. आहेत या सिनेमात आता प्रत्येकाच्या शूट तर पुष्कळ केले पण स्पॉइलर एक तर देणार नाही आणि दुसरं आम्हालाही ते पूर्णपणे बघण्याची उत्सुकता आहे. अजून ते बनतात रील्स त्याच्यामुळे let's हा म्हणजे see आम्ही काय काय- BTSचं शूट खूप झालेलं आहे. तर त्यात काय काय झालंय आणि काय काय चॉप करून ते येणार आहे नक्की. कारण मला असं वाटतं की परवा महारुद्र शिवरायचं थोडंसं काहीतरी आलंय ना. एक गोष्ट अशी सांगू शकतो की आम्ही जो टीझर पहिल्यांदा प्रदर्शित केला होता ज्याच्यात स्वतः शिवाजी महाराज औरंगजेबासमोर तलवार उपसत आहेत याचा BTS तुम्हाला बघण्यामध्ये मजा आहे आणि हा सीनच तुम्हाला चित्रपटात बघण्यात खरी मजा आहे. फारच सुरेख झालाय तो सीन. दरबारातला ना. हा, दरबारातला तर मेन आहे त्या सिनेमाचं खरं तर. तुम्ही इतक्या सुंदरपणे सांगता की ही उत्सुकता माझीही खूप वाढली आणि हा इंटरव्ह्यू बघून आमच्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढेलच. आणि जेवढं तुम्ही छान मन ओतून जीव ओतून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता तेवढे कामही तुम्ही खूप सुंदर केलं असणार. आतापर्यंत प्रेक्षकांनी खूप गौरवलंय तुमच्या कामाला आणि या सिनेमासाठीही तेवढेच भरघोस प्रतिसाद देतील असं मला वाटतं. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. असेच नवीन सिनेमे घेऊन या आणि आम्हाला शिवरायांचा इतिहास बघायला नेहमीच पडद्यावर आवडतो. जरी ती कथा आपल्याला माहिती असली तरी ती रंजकपणे बघायला आवडेल. सो खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय.